नमस्ते यूट्यूब फॅमिली, थॉट्स विथ कुकिंग या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आता गरमी चालू होत आहे, तर चला आपण त्याच्यासाठी ताक आणि ताकाचा मसाला हे कसं बनवतात म्हणजेच मठ्ठा ते बघूया आपण। तर सर्वप्रथम मी गॅसवर एक पातेला ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मी 3 चमचे जिरा घेतलेला आहे, 2 चमचे धना पावडर घेतलेला आहे, 2 चमचे मी ओवा घेतलेला आहे। आता मी 6 ते 7 काळी मिरी घेतलेली आहे। हे सगळं मी चांगलं मंद आचेवरती चांगलं असं ढवळून घेते। गॅसचा फ्लेम जास्त फास्ट करू नका, नाही तर हे आपलं सगळं जळण्याचे चान्सेस असतात, म्हणून मी ह्याला मंद गॅस आचवरतीच करून घेते। आता हे सगळं माझं चांगलं फ्राय झालेलं आहे। मी आता ह्याला एका प्लेटामध्ये काढते आणि हे थंड झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी बाकीचे मसाले टाकते। हे मसाला तुम्ही नक्कीच करून बघा, जे बाहेर ताक भेटतं ठेलेवाल्याकडे सेम ह्याची चव तशीच लागते। बघू शकता आता मी सगळा मसाला एका प्लेटात काढून घेतलेला आहे, प्लेटात काढून झालेला आहे आणि आता हे थंड पण झालेलं आहे। ह्याच्यामध्ये मी 3 चमचे काळं मीठ टाकते। काळ्या मिठाने आपल्या ताकाला चव खूपच छान येते। आता इथे मी सुंठ पावडर माझ्याकडे नाही म्हणून मी सुंठच टाकलेला आहे। हे सगळा मसाला मी एका मिक्सरच्या जारमध्ये टाकते आणि ह्याला चांगलं असं बारीक मस्त वाटून घेते। बघू शकता मी इथे मसाला बारीक वाटून झालेला आहे। आता मी ही एका वाटीमध्ये काढून घेते। इथे माझा मसाला काढून झालेला आहे। आता चला मी इकडे ताक बनवायला सुरुवात करते। इकडे मी 1 वाटी फ्रेश दही घेतलेली आहे। फ्रेश दही घेतलेली आहे आणि मी ह्याच्यामध्ये 1 ग्लासभर असं पाणी टाकते। साधं किंवा थंड तुम्हाला जे हवं आहे ते घ्या। मी इथे 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या, थोडंसं कोथिंबीर घेतलेलं आहे। आता हे ताक मी चांगलं मस्त असं रवीने असं फेटून घेते, बघू शकता। आता ह्याच्यामध्ये मी बर्फाचे तुकडे पण थोडेसे टाकते आणि जे मी कोथिंबीर आणि हिरवी मिरची वाटलेला त्याचं मी पेस्ट टाकते आणि हा आपण ताकाचा मसाला जो तयार केलेला तो पण त्याच्यामध्ये टाकून चांगलं मी त्याला रवीने चांगलं ढवळून घेते। चांगलं हे म्हणजे असं घोटून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकते। आता उन्हाळा चालू होत आहे, तर तुम्ही पण ही व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा चांगली राहते आणि मला सपोर्ट करा, ताक पण रेडी झालेला आहे, ताकाचा मसाला पण रेडी झालेला आहे।